Same number. Shit. एक मिनट. Today we are going to discuss some MCQs. काही MCQ जे होते आपले राहिलेले ते डिस्कस करूयात आपण. ओके. उद्या आपली टेस्ट आहे, बरोबर आहे ना? उद्या की परवा आहे? उद्याच आहे ना? उद्याच आहे. ओके. ठीक आहे. आपलं नेक्स्ट हे बघूयात येतं एक्झाम्पल. स्क्रीन तुम्हाला व्हिजिबल नाहीये सध्या. स्क्रीन दिसते का? व्हाईट दिसतो. व्हाईट आहे मॅडम. व्हाईट. येस, व्हाईट बोर्ड आहे तिथं. ठीक आहे. आता फक्त एक क्वेश्चन तुम्ही सांगते. काही एक्झाम्पल्स मी ह्याच्यामध्ये टाकले होते बघा आपल्या व्हॉट्सअपला, ग्रुपवर टाकलं होतं. हो मॅम. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ आयगन व्हॅल्यूज, properties of eigenvalues and eigenvectors. बघितले ते प्रॉपर्टीज वाचले सगळ्यांनी? येस मॅम. प्रत्येकाकडे प्रॉपर्टीज आहेत ना सगळे ते? हो मॅम. प्रॉपर्टीज ऑफ आयगन व्हॅल्यूज अँड आयगन व्हेक्टर्स.
त्या प्रॉपर्टीज थोडेसे रीड करायचे आहेत. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ आयगन व्हॅल्यूज मध्ये शेवटच्या दोन प्रॉपर्टीज आहेत बघा. द सम ऑफ द आयगन व्हॅल्यूज ऑफ अ मॅट्रिक्स इज इक्वल टू द सम ऑफ द एलिमेंट्स ऑफ इट्स प्रिन्सिपल डायगोनल. ओके, द प्रोडक्ट ऑफ द आयगन व्हॅल्यूज ऑफ अ मॅट्रिक्स इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स. त्याच्यानंतर properties of eigenvectors. So eigenvectors corresponding to distinct eigenvalues are linearly independent. Properties of eigenvectors. I am reading the properties of eigenvectors. Eigenvectors corresponding to distinct eigenvalue are linearly independent. Okay. The second property, the eigenvectors corresponding to distinct eigenvalues of a real symmetric matrix are orthogonal. मग आता याच्यामध्ये नेमकं काय आहे बघा. ऑर्थोगोनल म्हणलेलं आहे त्यांनी. म्हणजे ज्यावेळेस आपण दोन व्हेक्टर्स घेतोय, आता या ठिकाणी ए इज द आयगन व्हेक्टर. डोंट मिक्स इट दॅट. ए म्हणजे इथे मॅट्रिक्स नाही घेतलेलं मी, इथं आयगन व्हेक्टर घेतला. ए ट्रान्सपोज इज इक्वल टू 0 मिळतो. म्हणजे आता हा एक आयगन व्हेक्टर आहे आणि हा सुद्धा एक आयगन व्हेक्टर आहे. या आयगन व्हेक्टरचा हा ट्रान्सपोज आहे. This A we are taking as a eigenvector. A into A transpose is equal to 0. म्हणजे सपोज आपण आता हा असा घेतला व्हेक्टर 1 0 1. मला ह्याचं सांगा ट्रान्सपोज काय असेल सांगा येतं आता. A ट्रान्सपोज काय असेल? 1 0 1 कॉलम मध्ये कॉलम मध्ये 1 0 मायनस 1 येतं का 1 0 1 येतं? 1 0 1 1 0 1 फक्त कॉलम. मग आता ह्याचं मल्टिप्लिकेशन सांगा काय येतं? 0 येतं का बघा. हा येस 0 येतं. इट इज 0. म्हणजे इथे ऍक्च्युअल काय तिथं मॅट्रिक्स नाही येत आहे. हे मॅट्रिक्स नाहीये, हे आयगन व्हेक्टर्स आहेत. व्हेक्टर्स घेतलेले आहेत मी इथं 1 0 1. मग या प्रॉपर्टीवर एक एक्झाम्पल आपल्या MCQ ला असणार आहे. त्यामुळे तिथं तुम्ही कन्फ्युज होऊ नका. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणलेले तिथं ऑर्थोगोनल सांगितलंय. 2 डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूज आयगन व्हेक्टर्स. याच्यामध्ये एक पासून दाखवते मी तुम्हाला. जस्ट अ मिनिट. Look at that. The matrix A is equal to 3 0 1 0 minus 2 0 1 0 3 has 3 distinct eigenvalues and one of its eigenvector is 1 0 1. Then which one of the following can be another given eigenvector of A? मग आता इथे प्रॉपर्टी आपण काय यूज करतोय? A into A transpose. A into A transpose. आता व्हेक्टर्स आहे तिथं. A into A transpose is equal to 0. ठीक आहे. मग दुसरे आयगन व्हेक्टर काय असणार आहे सांगा मग तिथं? त्या आयगन वेक्टरचा ट्रान्सपोज. त्याचं ट्रान्सपोज असणार आहे. ठीक आहे. आणि तो क्वेश्चन मी तुम्हाला इथे दाखवत नाही. आता नेक्स्ट ते मी शेअर करते. लॉग ऑफ 3x + 2 चे घेतले का मी? Yes. No, ma'am. Log of 3x plus 2. If y is equal to log of 3x plus 2. No, ma'am. Okay. नाही. If y is equal to log of 3x plus 2. x plus 2. Then its nth order derivative is equal to. Its nth order derivative is equal to. काय असेल सांगा आता? The given vector, given function y is equal to log of 3x plus 2. आणि हे कम्पेअर करणार तुम्ही log of ax plus b. आता याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगा. if y is equal to log of -1 raised to n -1 -1 raised to n minus 1 y is equal to minus minus 1 raised to raised to n minus 1 n minus 1 into n minus 1 factorial n minus divided by 3x ax plus plus b bracketless to n ना yes ma'am into a raised to n. बरोबर आहे. In same way
लॉग ऑफ 3x प्लस 2 याचं काय असेल आता y मायनस 1 रेस टू n इंटू n minus 1 n मायनस 1 फॅक्टोरियल 3 इंटू raised to n 3 रेस टू 3 n divided by डिवायडेड बाय येस काय येईल आता इथं 3x plus plus raised 2 to n प्लस to n 2 ब्रॅकेट 2 रेस टू n. 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 Okay, this will be the answer. आता नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतला आपण आता या ठिकाणी सेट्स आहेत 0 1 0 0 0 0 0 0 1 हा एक मॅट्रिक्स आहे सेकंड मॅट्रिक्स 0 0 1 0 0 0 0 1 0 next 0 1 0 0 0 0 1 0 0 0 and last one is we have 1 0 0 0 1 0 0 0 0 which one is the normal form कोणता आहे ह्याच्यामधला लास्ट Option वन D. हा हे तुमचं इथं नॉर्मल फॉर्म मध्ये आहे आता खूप वेळेस आपल्याला तर 1 1 खूप जण असं कन्फ्युज होऊन जातात हे इथे नॉर्मल फॉर्म मध्ये आहे पण ऍक्च्युअल नॉर्मल फॉर्म म्हणजे काय असतं आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो ओके सो हिअर इट इज द नॉर्मल फॉर्म ऑफ दॅट गिवन मॅट्रिक्स असे पण क्वेश्चन्स आहेत नेक्स्ट एक्झाम्पल let a is equal to this matrix I am taking that a is equal to हे घेतलं का एक्झाम्पल मी चेक करा म्हणजे सांगितले का बघा 1 minus 4 1 minus 1 4 2 minus 2 4 I think I have taken that नाही we have नाही discussed this 1 minus 1 4 मी डिस्कस केलेलं आहे हे 2 minus 2 4 3 minus 3 0 तुम्ही लिंक चेक करू शकता हे डिस्कस केलेलं आहे मी if this is the matrix minus 1 is an eigenvalue of a okay minus 1 for this minus 1 is eigenvalues of a then which of the following vector is an eigenvector of a corresponding to minus 1 it is the eigenvalue of matrix A then which will be eigenvector for corresponding eigenvalue minus 1 ओके आता याच्यामध्ये बघा इथं लॅम्बडा इज इक्वल टू -1 आहे याच्यासाठी आयगन वेक्टर कोणता असणार आहे मग आता पहिल्यांदा आपण काय करतोय a मायनस लॅम्बडा I इंटू x इज इक्वल टू 0 मग आता इथं काय घेतोय बघा 1 - 1 इथं मायनस आहे 1 - -1 इट बिकम्स 1 + 1 नेक्स्ट -1 आणि 4 त्याच्यानंतर 2 -2 - -1 इट बिकम्स +1 आणि परत 4 3 - 3 0 - -1 इट विल बी 0 + 1 इज इक्वल टू 1 आता या ठिकाणी आपण काय करतोय x च्या व्हॅल्यू x1 x2 आणि x3 घेतोय इक्वल टू 0 आता या ठिकाणी हे सॉल्व्ह केलं आपण जस्ट वी आर सॉल्विंग हियर काय मिळेल सांगा आता इथं 2 - 1 4 2 - 1 4 2 - 1 4 2 - 2 1 - 1 4 3 - 3 1 3 - 3 1 आता फक्त आपण मॅट्रिक्स सॉल्व्ह करत x1 x2 x3 थोडा वेळ बाजूला ठेवूया काय येतं इथं आता
R2 minus R1. R2 minus R1. इथे काय येईल 2 minus 1 4 0 0 0 3 minus 3 1. ओके नेक्स्ट. हां R1 into 3 आणि R1 R3 into 2. R1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं, R3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला मॅट्रिक्स कोणता मिळतो इथं 6 minus 3 6 12. minus 3 12. 12. ओके 0 इथं 0 हे 0. 0, त्याच्यानंतर 6 minus 6 मायनस 6 आणि इथं 2. 2. ठीक आहे नेक्स्ट R3 R3 minus R1. मायनस R1. इथं सांगा काय येईल आता 6 minus 3 12 0 0 0 0 minus 6 Minus 3. plus 3 -3. minus 3 minus 3. 2 Minus 12. minus 12 -10. Minus 10. 10. मग परत आता इथं 3 ने डिवाइड केलं तर परत इथं काय मिळेल तुम्हाला 2 minus 1 3 0 4. minus 3 minus 10 इथं 4 येणार ना 3 डिवाइड केलं तर 4 येतं. आणि हे लास्टचा 0 झाला. आता आपल्याला व्हेक्टर काढायचे, आयगन व्हेक्टर काढायचे याच्यासाठीचा -1 साठीचा, तर काय येईल सांगा आता Rewrite equation. Write the equation. rewrite that equations. Okay, let me clear this. इक्वेशन्स काय असतील 2x1 minus x2 plus 4x3 Plus 4 is x3. equal to 0. 0. Minus Minus 3x2 minus Minus 10 10 x3. x3 is equal to 0. 0. मग आता इथं रँक 2 आहे, नंबर ऑफ अनुसार 3 n मायनस आर पॅरामीटर, म्हणजे आपण x3 इज इक्वल टू टी पुट केला, बरोबर आहे. x3 इज इक्वल टू टी पुट केला इथं, तर इथं काय मिळेल -3x2 minus 10t is equal to 0. Therefore, x2 is equal to X2 is equal to minus 10 by 3. 10 by 3. 10 by 3t. T. x1 काय मिळतं 2x1 minus 10 by 3t plus 4t is equal to 0. इथं काय मिळेल 2x1 is equal to minus 4t minus 10 by 3t. इथं काय आलं 2x1 is equal to minus 12t minus 10t divided by 3. इथं Minus x1 plus is equal to minus 22 ना minus 22 divided by 2 into 3t is equal to minus 11 by 3t येणार 11 by 3t. मग आता इथं t त्याच्यानंतर -10 by 3t आणि -11 by 3t. आता t ची व्हॅल्यू कोणती पुट करणार तुम्ही 3. 3. 3 पुट केलात, सो इथं 3 -10 आणि -11 असे व्हेक्टर्स मिळत जातील तुम्हाला. ठीक आहे, आन्सर काय येतं, आन्सर काय मिळालं सांगा मला. -11 -10 3. -11. x1 ची व्हॅल्यू काय आली -11 आहे, बरोबर आहे ना. x1 ची -11 हे -10 आणि हे 3. सो करस्पॉन्डिंग आयगन व्हेक्टर फॉर -1 that is -11 -10 3. समजलं हे. Yes, ma'am. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही एमसीक्यू अटेम्प्ट करताय क्वेश्चन थोडंसं व्यवस्थित रीड करा, मगच अटेम्प्ट करा बरं. कारण 2 तास दिलेला आहे, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित सॉल्व्ह करा, येत नसेल तर सॉल्व्ह करा आणि नंतर मग हे करा, म्हणजे आन्सर चूज करून मग सबमिट करा सगळं. नेक्स्ट एक्झाम्पल.
एक्स रेस टू एनचं पण झालंय. वन ऑफ द आयगन वेक्टर्स ऑफ द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 2 2 1 3. हे झालंय ना आपलं घेतलेलं ना. वन ऑफ द आयगन वेक्टर्स ऑफ अ मॅट्रिक्स ए, आय थिंक घेतलेलं आहे मी ते 2 2 1 3चं. हे सॉल्व्ह करूनच तुम्हाला आन्सर काढावं लागणार आहे. झालंय मॅम हे. हे झालंय आपलं. ह्याचा आन्सर काय मिळेल आपल्याला? 2 आणि -1 ना. हा हे आन्सर Yes. मिळालेलं आहे 2 आणि -1. इथे डायरेक्टली तुम्ही काय करणार? 2 - लॅम्बडा 2 1 3 - लॅम्बडा हे इक्वेशन सॉल्व्ह करा. लॅम्बडाची व्हॅल्यू काढा, त्याच्यावरून तुम्हाला हा वेक्टर मिळून जाईल, आयगन वेक्टर. ओके. नेक्स्ट परत एकदा मी रिपीट करते सगळे, थोडेसे केअरफुली. log x, if y is equal to log x, then yn is equal to, सगळ्यांनी सांगायचं आन्सर मला. क्वेश्चन मॅम. If y is equal to log x, then yn is equal to. रोहन 67 आन्सर सांगा. If y is equal to log x, then yn is equal to. रोहन वंसाळे. यस मॅम. हा सांगा आन्सर. काल आपण डिस्कस केले हे, काल परवाच्या एक्झाम ह्याच्यामध्ये लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे हे. आन्सर मॅडम -1 n+1 रेस टू n+1 n+1 1 फॅक्टोरियल अपॉन ax plus b रेस टू n. अरे राजा, लॉग ऑफ एक्स आहे. लॉग ऑफ एक्स आहे. लॉग ऑफ एक्स ला आपण काय करतोय, कशाशी कम्पेअर करतोय? लॉग ऑफ एक्स प्लस बी. हा मॅडम x plus b. मग याचा रिझल्ट काय आहे ते सांगा. इफ y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस बी आहे, तर yn काय येईल सांगा. -1 रेस टू n-1. हा -1 रेस टू n-1. करेक्ट. हा पुढे बोला. n-1 फॅक्टोरियल. यस, n-1 फॅक्टोरियल अपॉन r n अपॉन n. अपॉन अपॉन फंक्शन x plus b x प्लस बी ब्रॅकेट रेस टू bracket raised to n. n इंटू ए रेस टू n. ठीक आहे. मग आता इथं a ची व्हॅल्यू 1 आहे, हे लॉग एक्स मध्ये. लॉग एक्स मध्ये a ची व्हॅल्यू 1 आहे, b तुमचा 0च आहे. b चा तर काही प्रश्नच येत नाही. मग इथे आन्सर मध्ये काय येईल? -1 रेस टू n-1 इंटू n-1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय x रेस टू n इंटू 1 रेस टू n. कारण a इज इक्वल टू 1 आहे, 1 रेस टू n. लक्षात ठेवा हे सगळं. त्याच्यानंतर मी रिझल्ट मध्ये, काही रिझल्ट मध्ये आता इथं बघा, y इज इक्वल टू आपला जो सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन आहे त्याच्यामध्ये रिझल्टचे मी फोटो शेअर केलेला आहे तुम्हाला. कोणते आहे त्याच्यामध्ये रिझल्ट आहेत बघा. इफ y इज इक्वल टू k रेस टू x इंटू साइन ऑफ bx प्लस c, then its nth order derivative yn is equal to r raised to n into k raised to x sine of bx plus c plus n phi. plus Yes. त्याच्यानंतर सेम, if y is equal to k raised to x into cos of bx plus c, yn is equal to yn is equal to, हे लक्षात ठेवा, दोन्ही पण रिझल्ट लक्षात ठेवा. r raised to n into k raised to x into cos of cos of bx plus c plus plus n phi. Don't forget these results. जे टोटल आपले 12 रिझल्ट्स आहेत त्याच्यामध्ये हे 2 रिझल्ट्स असणार आहेत आपले. मी तुम्हाला इमेज शेअर केली, त्याचे PDF शेअर केलेले आहेत. आपल्या इव्हन आपल्या जे लिंक आहे कॉलेजची ह्याच्यामधली, त्याच्यामध्ये सुद्धा हे आहे सगळं व्हिडिओमध्ये. आणि मी पर्सनली प्रत्येकाला मला वाटतं व्हॉट्सअपला टाकलेलं आहे ते सगळे फोटोज. सगळ्यांना मिळालेत ना? हो मॅम. nth derivative of standard function, nth derivative of trigonometric function. Even I have shared
पार्शियल फ्रॅक्शनचे पण ते फोटो शेअर केलेले आहेत, रूल्स ऑफ पार्शियल फ्रॅक्शन. त्यामुळे तिथं कुणीही कन्फ्युज व्हायचं नाही, व्यवस्थित क्वेश्चन रीड करायचे आणि मगच क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. एव्हरीवन शुड गेट 30 out of 30. Not a single mistake you have to done. Okay. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, रँक झाला इथं. युनिक सोल्युशन, नो सोल्युशन, cos square x झालेला आहे आपलं. If order is m, then rank of a is less than m. System of equations x is equal to b is inconsistent if rank of a is not equal to rank of augmented matrix AB. x plus 1 upon x plus 2 bracket square तो पण आपण सॉल्व्ह केलेला आहे. जर n व्हेरिएबल्स असतील आणि r रँक असेल तर इंडिपेंडेंट सोल्युशन्स किती मिळणार, n मायनस r मिळणार. सो nth डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x, 1 upon x चा nth डेरिव्हेटिव्ह काय असेल सांगा. -1 upon x काय असेल सांगा. येस एनीबडी बॉईज. इफ y इज इक्वल टू 1 upon x आहे तर याचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असेल, yn इज इक्वल टू minus 1 raised to n into n factorial n factorial into 1 raised to n divided by x raised to n x raised to n plus 1. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर डिस्कस केलं, if 2 to 8 are the eigenvalues of matrix A and 6, 3, k are the diagonal elements, then what will be the value of k? झालं मॅम कालच. झाले ते. झाले. म्हणजे या ठिकाणी 2 to 8 सम 12. आणि इकडे काय आहे 6, 3, k. k ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे आपल्याला काय माहिती, आयगन व्हॅल्यूचे सम इज इक्वल टू डायगोनल एलिमेंटची सम असणार आहे. म्हणजे 12 minus 9 is equal to k, so k will be 3. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, if x1, x2, x3 are linearly dependent vectors, x1, x2, x3 डिपेंडेंट आहेत. ओके. तर मग यांच्यामधलं रिलेशन कसं असणार आहे, x1 equal to k x1 is x1 equal to kx2 plus kx3 lx3 असं काहीतरी असेल त्याच्यामध्ये रिलेशन, असं असू शकतं. लिनियर कॉम्बिनेशन असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे काय असेल, x1 is equal to k1 x2 plus k2 x3 असेल. म्हणजे k आणि l च्या ऐवजी दोन्ही पण k1 आणि k2 घेतलं असणार आहे तिथं. असं म्हणजे इथं काय असं लिहू शकतोय आपण, x1 is equal to k1 x2 plus k2 x3 असं पण असू शकतं. बरोबर आहे. दिस विल बी द लिनियर कॉम्बिनेशन. देन आफ्टर दॅट नेक्स्ट, if k is not equal to 0, then the rank of matrix A where A is equal to, if k is not equal to 0, then the rank of matrix A which is equal to k काय असेल रँक सांगा आता याच्यामध्ये. 1. Yes, rank of A will be 1. Yes, correct. Next. Yes, I have done from my side. जर 2, 3, 4 हे आयगन व्हॅल्यूज असतील मॅट्रिक्स ए चे, तर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू काय असेल, 24. 24. Yes, 2 into 3 into 4, that is 24. ऑलमोस्ट आपण 30 MCQs डिस्कस केलेले आहेत. 30 पेक्षा पण जास्त झाले आहेत. मॅट्रिक्स वरचे आपले 2दा टेस्ट झालेली आहे. एकदा चॅप्टर टेस्ट 20 मार्काची, एकदा चॅप्टर टेस्ट 10 मार्काची. चॅप्टर टेस्ट म्हणण्यापेक्षा एक प्रॅक्टिस टेस्ट झालेली आहे. त्याच्यानंतर सक्सेसिव्ह वर पण आपण सगळे एक्झाम्पल्स ऑलमोस्ट सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. त्यामुळं
जो उद्याचा पेपर असेल तो उद्याचा पेपर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह कराल. ठीक आहे. इज देयर एनी क्वेश्चन, एनी क्युरी? काही विचारायचे कोणाला? रोल नंबर 1. चॅट बॉक्स मध्ये तुमचे रोल नंबर टाका. Today who are absent, they will not give test of mathematics, ISC of mathematics. I will not allow. Even मी त्यांचे पेपर सुद्धा चेक करणार नाही आणि त्यांना मार्क्स सुद्धा पाठवणार नाही. ठीक आहे. पटकन तुमचे चॅट बॉक्स मध्ये नंबर्स टाका. डबल नंबर टाकू नका, एकच नंबर टाका. बी फास्ट. Yes, put your roll numbers. मॅडम, हा, माझा फक्त चॅट रोल बॉक्स नंबर टाका, फक्त रोल नंबर टाका. नाव टाकू नका, तुमची नाव माहिती आहेत मला. हा बोला. मॅडम, माझा चॅट बॉक्स दिसत नाहीये. तिथं फक्त डिस्कनेक्ट ऑडिओ आणि रेज हँड एवढंच दिसतंय मोर मध्ये. चॅट दिसायला पाहिजे ना इथं.